नमस्कार मित्रांनो, आज प्रदर्शित होतोय लपंडाव मालिकेचा पहिला भाग, जो की आपण आता आपल्या चॅनलवरती पाहणारच आहोत. आजच्या या पहिल्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बघूयात मग आजचा हा पहिला भाग. आता सखीचा बर्थडे आहे आणि त्याच वेळेस कुल्फीला सर्वप्रथम तिला विश करायचंय, म्हणूनच घरभरती सखी अशी हाक मारत ओरडत पळत असते. आता घरातले नोकर तिला अडवतात आणि विचारतात की कुल्फी, तुला माहितीये ना, सरकारांना असं ओरडलेलं आवडत नाही. तेव्हा कुल्फी आनंदाने सांगते की आज काही नाही होणार, सरकार मला ओरडणारच नाहीत. तिची हाक जेव्हा उर्मिलाच्या कानी पडते तेव्हा उर्मिला सुद्धा ओरडते, अगं तुला कळतंय का, तुला माहितीये ना की सरकारांना हे अजिबात आवडत नाही. त्यावर कुल्फी हसून उत्तर देते की आई, आज त्या मला काहीच नाही म्हणणार. त्यावर उर्मिला विचारते की कसं काय. तेव्हा कुल्फी तिला सांगते की कारण आज सखी दीचा बर्थडे आहे आणि सगळ्यात आधी मी तिला विश करणार. सखी अजूनही गाढ झोपी गेलेली असते. ज्यावेळेस कुल्फी आनंदाने सखीच्या रूममध्ये प्रवेश करते, मोठ्याने ओरडून ती सखीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तेव्हा सखीला जाग येते आणि सखी जेव्हा फोनमध्ये सरकारांचा फोटो पाहत आई अशी हाक मारते, त्याच वेळेस कुल्फी घाबरत तिला सांगते की सखी दी, तुला माहिती आहे ना, सरकारांना नाही आवडत की तू त्यांना आई अशी हाक मारलेली. त्या तुझ्यावरती रागवतील. आज तर सखी सुद्धा खूप खुश असते, कारण माहितीये आज तिचा 21वा वाढदिवस आणि तिच्या आनंदाला पारावार उरत नाही, कारण तिला वाटत असतं की निदान आज तरी सरकार तिला आई अशी हाक मारू देतील. गेले 20 वर्ष ती जे स्वप्न उराशी बाळगून होती ते आता सत्यात उतरणार आहे. ती तिच्या आईला आई अशी हाक मारू शकणार आहे. त्याचवर कुल्फी सखीला थांबवते आणि सखीच्या पापण्यांखाली जे केस असतात ते काढून घेते. सखीला सांगते की दी, तुझ्याकडे ना 3 चान्स आहेत, आज तू 3 विश माग. हात पुढे कर. आणि तिच्या हातावरती जेव्हा ती पापणीचा केस टेकवते, फुंकर मारून सखी विश मागते की आज सरकारांना ती आई अशी हाक मारणार आणि यावेळी सरकारांचं यावर काहीच ऑब्जेक्शन नसेल. इकडे उर्वशी एका नोकराजवळ सांगते सरकारांसाठी ज्यूस आणि अल्कलाइन वॉटर घेऊन ये. ज्यावेळेस ती सरकारांच्या रूममध्ये प्रवेश करते तेव्हा नोकरांना ती सरकारांना तयार करायला सांगते. ती फक्त आदेश सोडत असते आणि नोकर तिच्या तालावरती नाचतच असतात, जसं सांगल तसं, कारण सरकारांच्या पुढे बोलण्याची हिंमत कोणातच नाही. उर्मिलाने म्हटलं सरकारांच्या इयरिंग्स, तर लगेचच नोकर तिला इयरिंग्स घालतात. सरकारांचं ब्रेसलेट, सरकारांची रिंग. उर्मिला आदेश सोडत असते आणि नोकर सांगण्यावरून जसंच्या तसं करतात. आता शेवटच्या क्षणी ज्यावेळेस उर्मिला नोकराला सरकारांच्या चपला द्यायला सांगते तेव्हा ती स्वतः त्यांच्या पायात घालते. इकडे कुल्फी मात्र नाराज होते. सखीला ती म्हणते की काय हे दी, तू दोन्ही वेळेस सेमच विश मागितली, आता तरी डिफरंट माग. त्यावर सखी हसते आणि म्हणते ओके, पण तिसऱ्या वेळेसही ती तीच विश मागते, आई. जसा आता सरकारांचा रुबाब दाखवला होता, तसंच आता इकडे सरकारांची खूप छान अशी एंट्री दाखवते. उर्मिला नोकरांना इशारा करते त्या क्षणी समोर असलेले आरसे घेऊन नोकर बाहेर निघून जातात आणि त्याच थाटात रुबाबात सरकार त्यांच्या खुर्चीवरती बसतात. तेव्हा उर्मिलाने एका नोकराजवळ सांगितलेले ज्यूस आणि अल्कलाइन वॉटर ते दोन्ही घेऊन तो सरकारांच्या रूममध्ये येतो. आता स्वतः उर्मिला सरकारांच्या हाती ज्यूस देते, सांगते बीटरूट आहे आणि जे अल्कलाइन वॉटर आहे ते मी तुमच्या गाडीत ठेवून देते. ज्यावेळेस उर्मिला ओरडून नोकरांना आदेश देते की सरकारांची गाडी काढा, नेमकं ते वाक्य कानी पडतं इकडे सखीच्या आणि सखी सावध होते. सखी खूप खुश होऊन बेड खाली उतरते. कुल्फी तिला अडवते, दी कुठे जातेस. त्यावर सखी हसून सांगते की अगं आई निघालीये, ती जायच्या आधी मला तिचे आशीर्वाद घ्यायचेत. सरकार रूममधून बाहेर पडता क्षणी सखी त्यांच्या बरोबर मागेच असते आणि जेव्हा त्या आता दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकणार त्या क्षणी सखी मोठ्यानेच आई अशी हाक मारते. त्याच वेळेस त्या तिथेच थबकतात. त्यांना इतका राग येतो. पाठीमागून उर्मिला येते आणि सखीला ओरडतेच, सरकार सरकार म्हणायचं. ती धावतच सरकारांच्या जवळ येते आणि त्यांना सांगते गॉगल. आता त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे गॉगल्स ठेवलेले असतात. सरकारांना जो आवडेल त्या ते घेतात आणि डोळ्यामध्ये घालतात आणि सगळीकडे दुर्लक्ष करून तसाच बाहेर निघून जातात. आता सखी मागे आई अशी हाक मारत धावत जाते. ज्यावेळेस परशुराम फोनवरती म्हणतात
की मीडिया तयार आहे ना, वहिनी येतेच आहे. तेव्हा सरकार म्हणतात की सरकार. आता त्यांची हाक ऐकता क्षणी परशुराम घाबरून मागे बघतात. त्याच वेळेस सरकार विचारतात की काय नाती कुरवाळायचे आहेत. परशुराम शर्मेने मान खाली घालून सरकारांची माफी मागतो आणि ज्यावेळेस तो ड्रायव्हरला सरकारांसाठी दरवाजा उघडायला सांगतो त्यावेळेस सरकार विचारतात, मग तू कशासाठी आहेस? तेव्हा तो स्वतः गाडीचा दरवाजा उघडतो. सरकार त्याला ओरडतात, युजलेस, आणि गाडीमध्ये बसून तशाच निघून जातात. सखी बिचारी पाठीमागून धावत आलेली असते. तिला वाटलं होतं की या क्षणी तरी तिला तिच्या आईला आई अशी हाक मारता येईल. या वाढदिवसादिवशी तरी निदान आईचा आशीर्वाद मिळेल. परंतु कुठलं काय, तिचं स्वप्न पुन्हा एकदा भंगतं. सरकार आरशातून पाहतात की सखी पाठीमागे धावते, परंतु दुर्लक्ष करतात. आता हे सगळं सखीच्या खूप जिव्हारी लागतं. घरामध्ये मीनाक्षीची देवपूजा आटोपलेली असते आणि सर्व घरात धूप फिरवत ती श्लोक म्हणत असतानाच अचानक समोरून सखी येते. तिचा उतरलेला चेहरा पाहून मीनाक्षीलाही वाईट वाटतं. सखीला ती समजावते की सखी, अगं गेली 12 वर्ष आशेने तू त्यांच्याकडे जातेस की निदान यावेळेस तरी तुला त्यांना आई अशी हाक मारता येईल. आज तरी निदान तुला ते जवळ घेतील. परंतु कुठलं काय, शेवटी पदरी निराशाच. पण असू देत, निदान आजच्या दिवशी तरी असं तोंड पाडू नकोस. मीनाक्षी स्वतः सखीला स्वतःसोबत घेऊन जाते आणि त्यानंतर वाढदिवस असल्यामुळे ती तिची दृष्टही काढते. आणि जेव्हा दृष्ट काढून होते तेव्हा सखी भरल्या डोळ्याने विचारते की मीनाक्षी काकू, सगळ्यांची दृष्ट उतरली असं म्हणण्यापेक्षा माझ्या आईची एक दिवस तरी माझ्याकडे नजर वळली असं काहीतरी म्हण ना ग. मीनाक्षीच्या लक्षात येतं की सखी आतून किती नाराज आहे, किती तुटले. तरी सुद्धा ती समजूत घालते, याने काय होणार आहे सखी, माणसाच्या भावना थोडीच बदलणार आहेत. मीनाक्षीजवळ सखी आपलं मन मोकळं करते. मला वाटलं होतं की निदान आजच्या दिवस तरी ती मला इम्पॉर्टन्स देईल, परंतु कसलं काय, आजही तिला मीटिंग्सच आहे. तेव्हा मीनाक्षी तिला म्हणते की सखी, हे सगळं बाळा तुला कळतंय पण वळत नाहीये, याचं दुःख वाटतंय. मग काय, सखीचं लक्ष जातं सरकारांच्या फोटोकडे. सखी तशीच त्याच तोऱ्यात बसत मीनाक्षी काकूला सांगते की काकू, मीही तिचीच मुलगी आहे आणि तिच्या इतकीच हट्टी. आज बघच तू, मी आज असं काहीतरी करेन ना की ती मला इग्नोर करूच शकणार नाही. ती स्वतः मला प्रेमाने सखी अशी हाक मारेल आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देईल. आता इतक्यातच उर्मिला येते. उर्मिला लगेचच सखीला टोमणे चालू करते, कारण मनातून तर ती फक्त सखीचा तिरस्कार करते. ती म्हणते की घ्या, सरकार हिच्यासाठी एवढं राबतात, एवढी कंपनी किती मोठ्या पदावर नेली, पण हिला त्याचं काहीही घेणं देणं नाहीये. पण हिला मला माझं फक्त एवढंच येतं. आणि आता कुठे सखीला आनंदाची बातमी मिळते. उर्मिला स्वतः सांगते की सरकारांनी आज खास तुझ्यासाठी, तुझा 21वा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मोठा ग्रँड इव्हेंट ऑर्गनाईज केलाय. सखी आनंदाने विचारते की काय? उर्मिला सांगते की हो, आणि सरकारांनी बरोबर 12 वाजता तुला त्या इव्हेंटमध्ये पाठवायला सांगितले. हे सुद्धा त्यांनी मलाच सांगितले बरं का. कुल्फी खुश होऊन सखीजवळ येते आणि म्हणते की वाव दी, तुझी विश पूर्ण होणार आता. सखीच्या आनंदाचा पारावार राहत नाही. मनात कुठेतरी तिला आता वाटतं की चला, आपल्या आईला इतकी तरी आपली काळजी आहे. मीनाक्षी काकूला ती आनंदाने सांगते, काकू मी तुला म्हटलं होतं ना की आज माझ्या आयुष्यामध्ये स्पेशल असं काहीतरी नक्की घडेल. तेव्हा मीनाक्षी सुद्धा सखीसाठी तितकीच खुश होते. ती म्हणते की हो सखी, तू ना एक काम कर, ज्यावेळेस त्या इव्हेंटमध्ये जाशील ना तेव्हा सरकार तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतीलच. जाऊन ना त्यांना घट्ट मिठी मार आणि आशीर्वाद सुद्धा घे बरं का. जेव्हा तू लहान होतीस ना सखी, तेव्हा सरकारांच्या साड्या नेसून घरभर फिरायचीस, अगदी त्यांच्यासारखे मिरवायचीस. तेव्हा सखी सांगते की हो, आणि त्यातलीच एक माझी खूप आवडती साडी माझ्या जवळ होती. त्यावर मीनाक्षी काकू विचारते की हो, त्याचाच तू तुझ्यासाठी ड्रेस शिवलायस ना, आज ना तू तोच घाल, बघ सरकार तुझ्यावरती किती खुश होऊन जातील. सखी आनंदाने काकूंना घट्ट मिठी मारते. बिचारी सखी परत एकदा अडकते, कारण उर्मिलाने तिला मूर्खात काढलेलं असतं. बिचारी आनंदाने कुल्फीसोबत आता रूममध्ये जाते तयार होण्यासाठी, आणि उर्मिला मात्र मनात आनंद साजरा करते की किती मूर्ख आहे सखी. आता सखी थोड्या वेळाने
जेव्हा तो ड्रेस घालून बाहेर येते तेव्हा कुल्फी खूप खुश होते. सखीचं कौतुक करते की वाव दी किती भारी दिसतेस अगं तू. त्यावर सखी हसून म्हणते की हो ना, शेवटी माझ्या आईची साडी आहे ही. सखी कुल्फीला सांगते माझ्या आईची ना फेवरेट साडी होती ही, म्हणूनच तर मी ह्या साडीचा ड्रेस शिवलाय. आणि तुला माहिती आहे माझी आई ना पूर्वी अशाच साड्या नेसायची. कुल्फी विचारते की पूर्वी म्हणजे? त्यावर सखी नाराज होऊन सांगते पूर्वी म्हणजे बाबा असताना. पण माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हापासून आईचं सगळंच बदललं. रूप, गुण, स्वभाव आणि तिचं असणं सुद्धा. नंतर बिझनेसमध्ये ती इतकी गुंतली ना की सगळ्याच गोष्टी विसरली. तेव्हा कुल्फी विचारते की दी ती तुला पण विसरली? त्यावर सखी तिला हसून उत्तर देते की नाही ग माझी मलाई कुल्फी, आई ही आईच असते, ती तिच्या मुलीला कशी विसरेल. सखी सांगते की अगं मी तुझ्याशी बोलत काय बसले, मला जावं लागेल, आईने मला वेळेत पोचायला सांगितले ना. आणि ती जाणार तेव्हा कुल्फी तिला म्हणते की सखी दी आज ना त्या इव्हेंटमध्ये सगळ्यात भारी तूच दिसणार. त्यावर सखी म्हणते की नाही ग वेडाबाई, माझ्यापेक्षाही खूप सुंदर अजून कोणीतरी आहे. आई, माझी आई, तिच्यासारखं इतकं सुंदर दुसरं कुणीच नाही. तोचपर्यंत सरकारांची गाडी त्या इव्हेंटमध्ये येते सुद्धा. आता सगळ्या मिरयांनी त्यांना खिराटा घातलेला असतो. काही लोक जी भेटायला आलेली असतात ते त्यांना बुके वगैरे देतात, त्यांचं स्वागत करतात. आता मीडियाने घेराटा घातल्यानंतर मीडिया तिथे त्यांना नुसता प्रश्नांचा भडीमार करतात. त्यावर सरकार फक्त एकच उत्तर देतात की काय आहे, काही गोष्टी योग्य वेळेला कळलेल्याच बऱ्या असतात. पण जेव्हा मीडिया आधीच प्रश्न विचारायला सुरुवात करते तेव्हा सरकार एक तिरपा कटाक्ष परशुरामकडे टाकतात आणि त्याच वेळेस त्याला सगळं कळून येतं. परशुराम सरकारांसाठी आता वाट बनवतो आणि सरकार परशुरामांना विचारते की केक आलाय? ते उत्तर देतात की येईलच इतक्यात. ती आली आहे का? तेव्हा म्हणतात की येतच असेल. आता त्यांच्याकडे धड करेक्ट असं उत्तरच नसतं ते पाहून अजूनच सरकारांना राग येतो. आता घरी सखी तयार होऊन मीनाक्षी काकू समोर थांबते तेव्हा ते विचारते की काकू कशी दिसते मी? काकू तिचं तोंड भरून कौतुक करते की ती नक्षत्रासारखी दिसतेस. माझ्या सखीला कोणाची दृष्ट नको लागायला. आता ती आनंदाने उर्मिलाही विचारते आणि उर्मिला तोंड पाडून उत्तर देते बरी दिसतेस. आता सखीचा चेहराच उतरतो. पण उर्मिलाचा स्वभाव माहिती आहे तिला की ती सखीचा फक्त तिरस्कार करते. म्हणूनच सखी तिच्याकडे दुर्लक्ष करून आता त्या इव्हेंटकडे जायला निघणार इतक्यात गौतमचा आवाज तिच्या कानावर पडतो. गौतम, सखीवरती जीवापाड प्रेम करणारा, परंतु दारूच्या नशेत असतो. सरकारांचा सगळ्यात जास्त तिरस्कार असतो गौतमला, कारण एक आई असून ती सखीला आईचं प्रेमच देत नाहीये. जेव्हा तो सखीच्या समोर येऊन थांबतो त्याला दारूच्या नशेत पाहून सखीला खूप वाईट वाटतं. त्यावर आता गौतम म्हणतो की ठीक आहे, मी ठीक आहे. सरकार पडलं असं विचारतात ते धक्क्याने तिच्याकडे पाहतात. सखीला तो सांगतो की कसं आहे माझं कुंकू, त्यांचा मला आदेश आहे की सरकार बाहेर पडलं की मी उगवायचं आणि सरकार घरात आलं की मी माझ्या खोलीमध्ये जाऊन मावळायचं. उर्मिला सतत सरकारांच्या पुढे मागे करते, त्यांचे तळवे चाटते. हे अजिबात गौतमला आवडत नसतं, पण काय करणार, बोलूही शकत नसतो. कुल्फी सांगते की अरे बाबा आज सखीदीचा बड्डे आहे. त्यावर गौतम म्हणतो की हो माहिती आहे मला, आणि तो सखीला बड्डे विशही करतो. सखी त्याचे आशीर्वाद घेते तेव्हा सखीला थांबून आपल्या खिशात असलेले चॉकलेट्स सखीच्या हाती टेकवतो आणि तिला सांगतो तुझा हा दरिद्री काका फक्त तुला एवढंच देऊ शकतो. परंतु ते गिफ्ट सखीसाठी लाख मोलाचं असतं, कारण त्या घरात सगळ्यात जास्त सखीला जीव लावणारा तो एकटाच असतो. आता जाण्यापूर्वी गौतम परत एकदा सखीला एक सल्ला देतो की सरकारकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नकोस. तेव्हा सखी हसून सांगते की नाही काका, मला माहिती आहे आज माझी आई माझ्याशी खूप छान वागणार. तुला माहिती आहे तिने माझ्यासाठी इव्हेंट ऑर्गनाईज केलाय आणि मला बोलवलंय सुद्धा. आता सरकारांची खेळी ही तर त्या घरात सगळ्यात जास्त गौतमलाच कळते. तेव्हा तो पुढे सखीला काहीच बोलत नाही, कारण त्याला दुखवायचं नसतं तिला. सखीला तो आनंदाने सांगतो की ठीक आहे अगं जा मग, वेळेत पोहोचावं लागेल ना तुला. सखी आनंदाने घराबाहेर पडते. तेव्हा मीनाक्षीच्या मनात मात्र थोडी कटुता येते की सखीला ना दुनिया कळली ना दुनियादारी. आतापर्यंत सखी आणि सरकार यांची एंट्री तर बघितली, आता बघूयात आपल्या लाडक्या कान्हाची एंट्री. आता
चाळीमध्ये साईबाबांचा मोठा उत्सव असतो. त्यामध्ये दळवी येतात, प्रसाद घेतात, आशीर्वाद घेतात आणि तसेच निघून जाणार. तर मंडळाची काही पोरं त्यांना अडवतात आणि त्यांच्याकडे वर्गणी मागतात. आता दरवेळीप्रमाणे दळवींची आरेरावी चालू होते. ते म्हणतात की आधी दिली नव्हती आणि आताही कधी देणारच नाही. आता कान्हाचा खूप जिगरी मित्र तो म्हणजे किरण, तो आता गोड शब्दात समजावण्याचा प्रयत्न करतो. इतक्यातच आपल्या कान्हाची धमाकेदार एंट्री दाखवले. ती हे एका वेगळ्या रूपात. ताळीमिशा लावलेला, फेटा घातलेला, खूप रुबाबदार असा कान्हा साई महाराजांचे नावाचा जयजयकार करत तो महाराजांच्या पुढे येतो. त्यांचा आशीर्वाद घेतो. आता दळवी विचारतात की हे कोण? त्यावर कान्हा आता छानसा असा ड्रामा करत म्हणतो की मी कोण? हा काय सवाल आहे? मी कोण? अरे, जो बदलतो सगळ्यांचा वक्त असा मी त्या साईराजाचा भक्त, अशी डायलॉगबाजी करतो. आजपर्यंत दळवीने तिथे खूप सारे दादागिरी केलेली असते, आरेरावी केलेली असते आणि तीच मोडीत काढण्यासाठी कान्हाने हा वेश धारण केलेला असतो. आता स्वतःच्या हातात खूप सारं सोनं म्हणजे अंगठ्या, गळ्यामध्ये सोन्याची चेन घातलेला तो पटापट आपल्या बोटातलं सगळं अंगठ्या काढतो आणि बाबांच्या चरणीच ठेवतो की. त्यावर दळवी लगेच म्हणतात की अहो काय वेड लागले काय? आयुष्यभराची जमापुंजी असेल ती अशीच ठेवताय? स्वतःच्या गळ्यातली चेन काढत परत कान्हा डायलॉग म्हणतो, अरे ही जी चेन आहे ती या बाबांची तर देण आहे. कान्हाने दळवीला मूर्खात काढण्यासाठी खूप छान असे स्टोरी रचलेली असते आणि तो सांगतो की 5 वर्षापूर्वी मी कोण होतो? अरे कोण होतो? अरे दरिद्री होतो म्या. माझं ना एक दुकान होतं, पण ते इकायच्या घाईला आलं होतं. इकत घ्यायला कोणी नव्हतं ना गिराईक होतं. दळवी उत्सुकतेने विचारतो की मग? कान्हा सांगतो की मग दिसली मला फक्त एक वाट, पडली साई महाराजांची गाठ. मग 2020 साली मी बरोबर 2020 रुपये वर्गणी दिली. पोरांना तो विचारतो की दिली का नाही? पोरंही आता त्याचा होला हो करतात, कारण त्यांना काहीही करून दळवीकडून वर्गणी काढायचीच आहे. मग काय 2021 आलं आणि चिमितकार झाला चिमितकार. माझं त्या वर्षी पहिलं दुकान झालं. मग आलं 2022. त्यावेळेस माझं पुन्हा दुसरं दुकान झालं. 2023, 24 आणि 2025 असं करत करत माझी 5 दुकानं झाली. 5 सगळे यांच्यात तर कृपेने. तेव्हा तो परत उत्सुकतेने विचारतो की काय हे खरं आहे? त्यावर कान्हा म्हणतो, फांदीची साल कधी सोडत नाही आणि हा खोटं कधी बोलत नाही. हे साधं सुधं मंदिर नाही, हे पावणाऱ्या साईबाबांचं मंदिर आहे. तेव्हा परत तो उत्सुकतेने विचारतो की काय 2020 रुपयाच्या वर्गणीत 5 दुकानं मिळाली? त्यावर कान्हा विचारतो, कोण आहे रा हा भुसनाळ्या? त्यावर त्याचाच एक मित्र उत्तर देतो की हे आता नवीन आले तिथे राहायला आणि यांचं चाळीबाहेर एक दुकान आहे. त्यावर कान्हा लगेच त्याला टोमणे मारतो, वाटलंच होतं मला, जसा चेहरा तसा खिसा रिकामा. आता कान्हाने वेश बदलून जरी दळवीला मूर्खात काढलेलं असतं तरी सुद्धा तो काही अजून वर्गणी द्यायला तयार नाही म्हटल्यानंतर कान्हा मुद्दामच म्हणतो की बाबा याला करा माफ आणि याचं दुकान करा साफ. त्यावर आता दळवी घाबरतो आणि म्हणतो की नाही 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 नाही, अजिबात असं काही बोलू नका बाबा, मी देऊन टाकतो वर्गणी. आणि 2025चं जसं चालू आहे तसंच तो 2025 वर्गणी देऊन टाकतो आणि बाबांकडे प्रार्थना करतो, याची जशी 5 दुकानं झाली ना तशी माझी पण होऊ देत. तेव्हा कान्हा म्हणतो, वाट बघा वाट, कारण बाबांचा आशीर्वाद कधी मिळेल, चिमितकार कधी घडेल ना सांगता येत नाही. जा 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 दुकानावर बसा दुकानावर. आता दळवी तेथून बुडाला पाय लावून पळतो. कान्हा आपल्या मित्रांच्या साथीने साईबाबांचा जय जयकार चालू करतो. कान्हा तिथे खालतीच बसतो. त्याचे मित्र त्याला घेराटा घालतात. आता तो फेटा, ती खोटी दाढी आणि ते खोटे कपडे सगळं काढून फेकतो आणि परत एकदा मित्रांच्या साथीने साईंच्या नावाचा जय जयकार चालू करतो. इतक्यात दाभाडे काकू येऊन कानाचे कान पिळतात. तेव्हा तो सांगतो की काकू कान सोडा. आता काकू ओरडतात, कान्हा अरे देवाच्या नावावर असे पैसे उकळणं बरं नवं, जर त्यांनी मर्जीने दिले तर ठीक आहे. त्यावर कान्हा त्यांची मस्करी करत म्हणतो की दाभाडे काकूंकी जय. झालं, संपलं तुमचं प्रवचन? अहो काकू कसं आहे, एखादा जर खरंच ऐकत नसेल तर कधी कधी उंगली टेढ़ी करणी पडते आणि तुम्हाला तर माहितीच आहे साईबाबा म्हणजे आई बाबा. तेव्हा काकू इतक्या चिडतात, काय घालायचाय तो गोंधळ घाला तुम्हाला, आणि त्या चिडून निघूनच जातात.
आता ही सगळी पोरं हसायला लागतात. तेव्हा किरण कानाच्या ॲक्टिंगचं कौतुक करतो की वा पठ्या, तुला ना ऑस्करच दिला पाहिजे. तोचपर्यंत सखी इव्हेंटमध्ये पोहोचते. आता ते केलेलं इतकं छान डेकोरेशन, ऑर्गनायझेशन ते पाहिल्यानंतर ती भारावून जाते. आता समोरच ती वाचते 16-21 वर्षांचा. अक्षरशः तिच्या आनंदाचा पारावार उरत नाही. विचार करते की म्हणजे माझा सखी एक एक पाऊल टाकत जसं पुढे जाते तसं आणखीन एक सरप्राईज तिची वाट पाहत असतं. ते पाहिल्यानंतर तर ती आणखीनच खुश होते आणि स्वतःच बडबडते, थँक्यू सो मच आई, थँक्यू सो मच. कारण तिला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही की सरकारांनी तिच्यासाठी एवढं सगळं केलंय. सरकार सगळ्यांच्या समोर आता मीडियासमोर सगळे अनाउन्समेंट करणार असतात की नक्की हा इव्हेंट कशासाठी ठेवलाय, हा 21 वर्षांचा सोहळा म्हणजे नक्की काय. सगळ्यांना प्रश्न पडला असेल, त्याच प्रश्नांची उत्तरं मिळणारच असतात. इतक्यात सखी धावत आतमध्ये येते आणि तिच्या कानांवरती पडतं ते सरकारांचं बोलणं. ती थबकते आणि आपसुकच तिची पावलं आत वळतात. सरकार बोलायला सुरुवात करतात. एवढूसं ते बाळ होतं. कणाकणाने तिला मी वाढताना बघते. तळ हातातल्या फोडाप्रमाणे मी तिचा सांभाळ केलाय. कित्येक पावसाळे आम्ही सगळ्यांनी पाहिले आहेत आणि आज ती 21 वर्षांची झाले. तेव्हा सर्व मीडियावाले, तिथे उपस्थित असलेले सगळे लोक टाळ्या वाजवतात आणि तो टाळ्यांचा वर्षाव जणू काही आपल्यावरतीच पडतोय की काय हे पाहून सखी आणखीनच आनंदून जाते. आता जे काही इव्हेंट ऑर्गनाईज केलेला असतो तो खास कंपनीसाठी केलेला असतो, पण मुद्दाम उर्मिलाने खोटं सांगून सखीला सरकारांच्या रागात होरपळण्यासाठी सोडलेलं असतं. सखी चालू इव्हेंटमध्ये सरकारांना आई अशी हाक मारते. सरकार तिला पाहता क्षणी थबकतात. परशुराम तर आनंद साजरा करत असतो. सखी धावत येते आणि आनंदाने सरकारांना घट्ट मिठी मारणार. सरकार तिला बाजूला करतात. तिचे तंडे तर इतकं जोरात हातात दाबतात की सखीला त्रास होतोय याकडे त्या लक्ष देत नाहीत. उलट सखीला म्हणतात की काय गरज होती तुझी या कॉर्पोरेट कंपनीच्या इव्हेंटमध्ये मध्ये तडमडायची, आणि आलीस ते आलीसच. हा बेकार दळभद्री ड्रेस घालून आलीस. सखीला धक्काच बसतो. कारण बिचारीला वाटलं होतं की निदान आजच्या दिवशी तरी तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी खास घडेल, पण त्याचं सगळं उलट घडतं. सखीला आता कळून चुकतं की हा इव्हेंट तिच्यासाठी नव्हताच. भाग संपतोय. पुढील भागात बघूया. सखी बिचारी जी एकटी पडते, आईच्या प्रेमासाठी भुकेली, ती देवाच्या दारी जाते आणि जाते ती जाते डायरेक्ट कानाच्या चाळीमध्येच. आता साईबाबांकडे प्रार्थना करत असताना जे काही डेकोरेशन केलेलं असतं अचानक ते निसटतं. आता ते सखीच्या अंगावरती पडणार इतक्यात काना धावत येतो आणि वेळेवर सखीला वाचवतो. इथेच घडते या दोघांची पहिली भेट. आता सखीचा जीव धोक्यात आहे म्हटल्यानंतर सरकार परशुरामला घेऊन तिथे धावतच येतात आणि सगळ्या चारकऱ्यांची खरडपट्टी काढतात. माझी मुलगी काय तुम्हाला रस्त्यावर पडलेली वाटली? हे असलं फालतूचं डेकोरेशन करायचंच कशाला? तेव्हा काना त्यांच्याशी भिडतो. सरकारांना तो त्यांच्याच आवाजात त्यांच्याच शब्दात उत्तर देतो की 1 मिनिट मॅडम, आता ज्या चाळकरांना बोलताय ना तुम्ही, त्यांनीच तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय, लक्ष